नमस्कार, मी जानवी सावंत, TV9 मराठीकडून. डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाची सूचना घेऊन आले आहे. 1 एप्रिल पासून TV9 मराठी हे एकमेव मराठी न्यूज चॅनल डीडी फ्री डिशच्या MPEG-4 सेट टॉप बॉक्सवर उपलब्ध झाले आहे. जर तुमच्याकडे नवीन MPEG-4 सेट टॉप बॉक्स असेल आणि तुम्हाला TV9 मराठी चॅनल दिसत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण TV9 मराठी चॅनल कसे स्कॅन करायचे आणि सर्च करायचे हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी तुमच्या डीडी फ्री डिशच्या MPEG-4 सेट टॉप बॉक्सच्या मेनूमध्ये जा. मेनूमध्ये गेल्यावर तुम्हाला इन्स्टॉलेशन हा पर्याय दिसेल. त्यानंतर रिमोटवरील लेफ्ट बटन दाबून चॅनल एडिट मध्ये जा. इथे तुम्हाला डिलीट ऑल हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून आधीचे सर्व चॅनल डिलीट करा, जेणेकरून नवीन स्कॅन व्यवस्थित होईल. आता डिलीट ऑल प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रिमोटवरील राईट बटन दाबून पुन्हा इन्स्टॉलेशनमध्ये या. इथे सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सॅटेलाइट ऑप्शन. डीडी फ्री डिशसाठी साधारणतः GSAT-15 हा सॅटेलाइट बाय डिफॉल्ट असतो, पण तो तुमच्या सेट टॉप बॉक्समध्ये आहे की नाही हे तपासण्यासाठी सॅटेलाइट लिस्टमध्ये जा. सॅटेलाइट लिस्ट सिलेक्ट करून ओके केल्यावर तुम्हाला सर्व सॅटेलाइट्सची यादी दिसेल. या यादीमध्ये GSAT-15 दिसत असेल तर तो सिलेक्ट करा. जर GSAT-15 दिसत नसेल तर पर्याय म्हणून 93.5 लॉन्गिट्यूड असलेला INSAT-4B सॅटेलाइट सिलेक्ट करू शकता. सॅटेलाइट सिलेक्ट केल्यानंतर ओके दाबा आणि बाहेर या. आता अँटिना सेटिंग मध्ये जा. इथे तुम्हाला INSAT-4B सॅटेलाइट दिसेल. तिथे क्लिक करून तुम्ही निवडलेला सॅटेलाइट सिलेक्ट झालाय याची खात्री करा. यानंतर स्टार्ट सर्च या पर्यायावर जा. इथे FTA नो असेल ते राईट बटन दाबून येस करा. तसेच NIT नो असेल ते राईट बटन दाबून येस करा. आता सर्च वर जाऊन ओके करा. आता चॅनल सर्चिंग प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला आधीपेक्षा जास्त चॅनल्स दिसतील, ज्यामध्ये TV9 मराठीचाही समावेश असेल. सर्च 100% पूर्ण झाल्यावर डू यू वॉन्ट टू सेव्ह असा मेसेज येईल. त्यावर ओके करून चॅनल लिस्ट सेव्ह करा. आता एक्झिट बटन दाबून बाहेर या. यानंतर चॅनल लिस्टमध्ये जाऊन तुम्ही TV9 मराठी चॅनल शोधू शकता. बहुतेक सेट टॉप बॉक्समध्ये हे चॅनल 148 नंबरवर दिसेल, पण काही सेट टॉप बॉक्समध्ये हे चॅनल 264 नंबरवरही दिसू शकते. चॅनल नंबर सेट टॉप बॉक्सनुसार बदलू शकतो. अशा प्रकारे तुम्ही सहजपणे TV9 मराठी आणि इतर चॅनल्स सर्च करून पाहू शकता. धन्यवाद.